गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 3 तसेच TCS पॅटर्नच्या नगरपरिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने कामगार कल्याण योजना व समस्येचा भाग 4 अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण एक महिला कामगारांच्या संदर्भात एक समस्या अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर कामगारांच्या संदर्भात 10 योजना क्रमाक्रमाने अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम महिला कामगारांची समस्या एका प्रकरणाच्या संदर्भात आपण अभ्यासणार आहोत. ते प्रकरण म्हणजे विशाखा प्रकरण होय. विशाखा प्रकरण जे घडलेलं आहे राजस्थानमध्ये ते 13 ऑगस्ट 1997 या रोजी आणि कामाच्या ठिकाणी होणारा जो लैंगिक हिंसाचार असतो त्या संदर्भातलं हे विशाखा प्रकरण आहे. ही बाब लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण विशाखा प्रकरण जे आहे ते डिटेल्समध्ये नाही अभ्यासणार आहोत. डिटेल्समध्ये त्या संदर्भात विशाखा प्रकरणाच्या संदर्भात मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. या ठिकाणी फक्त आपण विशाखा प्रकरणाचा एक रेफरन्स बघणार आहोत. जो कामाच्या ठिकाणी जे महिलांवर जो लैंगिक हिंसाचार होतो त्या लैंगिक हिंसाचाराच्या दृष्टिकोनातून महिलांचं संरक्षण करण्यासाठी आणि महिलांच्या हितासाठी जे पुढे निर्णय घेतले सरकारनं किंवा कायदे केले त्या अनुषंगाने विशाखा प्रकरण अभ्यासणं महत्त्वाचं ठरते. तर त्याचा एक रेफरन्स थोडक्यात आपण या ठिकाणी बघणार आहोत, ज्याला आपण विशाखा मार्गदर्शिका असं म्हटलं गेलेलं आहे. कारण आपला जो टॉपिक आहे कामगार योजना आणि त्यांच्या समस्या, तर कामगारामध्ये स्त्री कामगार देखील येते आणि स्त्री कामगारांच्या सगळ्यात महत्त्वाच्या जे प्रश्नचिन्ह असते स्त्री कामगारांच्या संदर्भात किंवा स्त्रियांना जो नेहमी भेडसावणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे लैंगिक हिंसाचाराचा. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी विशाखा मार्गदर्शिका किंवा विशाखा प्रकरण थोडक्यात समजून घेणार आहोत. या ठिकाणी लक्षात ठेवा, विशाखा प्रकरण हे 13 ऑगस्ट 1997चं आहे. तर त्याच्याविरुद्ध राजस्थान सरकार असं ते प्रकरण होतं. तर पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाने 1997 विशाखा व इतर विरुद्ध राजस्थान या खटल्यामध्ये कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली, ज्याला आपण विशाखा गाईडलाईन्स म्हणतो. अगेन्स्ट सेक्स्युअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस हे महत्त्वाचं आहे. तर या अनुषंगाने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक शोषणाला एक आळा बसावा त्या दृष्टिकोनातून गाईडलाईन आहे, ज्याला आपण विशाखा गाईडलाईन म्हणतो. या तत्वांनाच विशाखा मार्गदर्शिका किंवा विशाखा गाईडलाईन्स म्हणतात. या तत्वांना अनुसरून कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचारास प्रतिबंध नियम करण्यात आला. पुढे तुम्हाला माहीत असेल पास्को हा एक कायदा करण्यात आला लहान बालकांच्या संदर्भात, ज्याला द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल हरासमेंट ऑफेन्स म्हणतात. हा ॲक्ट 2012चा आहे. त्याचं आपण पास्को कायदा म्हणतो त्याला. द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स ॲक्ट हा 2012चा आहे. तर तुम्हाला माहीत असेल निर्भया प्रकरण जे घडलेलं आहे, तर ते आपण पाहिलं. निर्भया प्रकरण जे घडलं त्या संदर्भात JS वर्मा समिती नेमण्यात आली होती. हे प्रकरण 2012 दरम्यान घडलेलं आहे, डिसेंबर 2012मध्ये. तर JS वर्मा समितीने निर्भया प्रकरणाच्या संदर्भात एक कायदा सुचवला होता, ज्याला लैंगिक हिंसाचाराचा कायदा असं म्हणतात. तर पुढं मग भारतामध्ये स्त्रियांवर जे लैंगिक हिंसाचार होतो त्या संदर्भात एक प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम सेक्स्युअल हरासमेंट ॲक्ट आलेला आहे 2013चा. हा एक लक्षात ठेवजा की प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम सेक्स्युअल हरासमेंट ॲक्ट कधीचा आहे, तर तो 2013चा आहे. आणि पास्को कायदा कधीचा आहे, बालकामगारांच्या संदर्भात. द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स ॲक्ट आहे हा 2012चा. आणि प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम सेक्स्युअल हरॅसमेंट हा जो ॲक्ट आहे हा 2013चा आहे. हे दोन्ही कायदे तुम्हाला आगामी TCS पॅटर्नच्या नगरपरिषद अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून म्हणा की राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 3च्या अनुषंगाने म्हणा, हे विशाखा प्रकरण, त्यानंतर बालकांच्या संदर्भातला पास्को ॲक्ट आणि स्त्रियांच्या संदर्भातला प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम सेक्स्युअल हरॅसमेंट ॲक्ट 2013 हे माहीत असणं गरजेचं आहे. कारण त्या स्त्री कामगारांच्या समस्या बालकामगारांच्या त्या समस्या आहेत. आणि बालकामगार पण असतात आणि स्त्री कामगार पण असतात. पण बालकामगारांना कामावर ठेवण्यास मनाई करण्यात आलेली आहे भारताच्या राज्यघटनेनुसार. ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवा. परंतु एक बाब लक्षात ठेवा का निर्भया प्रकरण जे घडलं त्या संदर्भात JS वर्मा समिती होती. JS वर्मा समिती ही तीच समिती आहे का ज्या समितीनं न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी 1993च्या दरम्यान कोलेजियम ही पद्धत सुचवली होती आणि ती आज देखील कायम आहे. मग न्यायाधीशाच्या नियुक्तीच्या संदर्भात कोलेजियम जी पद्धत आहे ती कोणी सुचवली, ते JS वर्मा समितीनं. JS वर्मा हे जे होते हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आहे. या ठिकाणी ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं विशाखा
विशाखा मार्गदर्शिका जी आहे ते पुढे स्त्रियांच्या संरक्षणासाठी जेवढी कायदे करण्यात आले ते प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲक्ट असो 2013चा, का बालकांच्या संदर्भातला द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट असो 2012चा, हे दोन्ही कायदे JS वर्मा समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आले, जे बालकांना आणि स्त्रियांना संरक्षण प्रदान करून देतात. तर अशा पद्धतीनं स्त्री कामगारांचं कामाच्या ठिकाणी होणारं जे लैंगिक हिंसाचार आहे किंवा छळ आहे यापासून संरक्षण देण्यासाठी विशाखा गाईडलाईन्स आहे आणि सोबत स्त्रियांच्या संदर्भातला जो कायदा मी तुम्हाला सांगितला तो. तर आता आपण कामगारांच्या संदर्भातल्या 10 योजना क्रमाक्रमानं बघणार आहोत. तर त्या तुम्ही आवर्जून बघा, कारण त्या आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विशेषतः राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 3 आणि आगामी नगर परिषद भरती अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. त्यातील पहिल्या आपण पाहणार आहोत, भारत सरकारने औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजनांचा मार्ग म्हणून पुढील कायदेशीर उपाययोजनांचा स्वीकार केला. तर आता आपण भारतातील सामाजिक सुरक्षा योजना बघणार आहोत, ज्या कामगारांच्या संदर्भात करण्यात आल्या. आता एक सगळ्यात महत्त्वाची कामगारांच्या कल्याणाच्या संदर्भातली योजना आपण पाहत आहोत, कामगारांना नुकसान भरपाई अधिनियम. असंही तुम्हाला विचारला जाऊ शकते प्रश्न, का कामगारांचा नुकसान भरपाई अधिनियम कधीचा आहे? तो 1923चा आहे. या कायद्याअंतर्गत कामगाराला रोजगारावर असताना रोजगाराच्या दरम्यान काही जर दुखापत इजा झाली असेल तर त्यामुळं 3 दिवसांपेक्षा अधिक दिवसासाठी तो काम करण्यास असमर्थ ठरत असेल तर मालकाने कामगाराला नुकसान भरपाई द्यावी, असा हा कायदा सांगतो. या कायद्याचं नाव लक्षात ठेवा, कामगार नुकसान भरपाई अधिनियम 1923. तर हा अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. जर एखादा कामगार 3 दिवसांपेक्षा अधिक दिवसासाठी काम करण्यास असमर्थ असेल तर मालक त्या व्यक्तीला, त्या कामगाराला नुकसान भरपाई देईल, असा हा कायदा सांगतो. याला आपण कामगारांचा नुकसान भरपाई कायदा म्हणतो. त्यानंतर आपण जर थोडं बघितलं का अशा प्रकरणामध्ये जर कामगारांचा मृत्यू झाला असेल तर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या नुकसान भरपाई द्यावी लागते. ही एक महत्त्वाची बाब या कामगार नुकसान भरपाई अधिनियम 1923मध्ये अधोरेखित करण्यात आलेली आपल्याला दिसते. जर कामावर असताना त्या कामगाराचा जर मृत्यू झाला असेल तर त्याच्यावर अवलंबून असणारी त्याचं जे कुटुंब आहे त्यांना देखील नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे, कामगारांची नुकसान भरपाई अधिनियम 1923नुसार. अशा पद्धतीनं कामगारांच्या संदर्भातली एक सामाजिक सुरक्षा प्रदान करणारी ही एक योजना तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर हा एक कायदा आहे, ही बाब लक्षात ठेवावी, कामगारांचा नुकसान भरपाई कायदा अधिनियम 1923. त्यानंतर आपण दुसरी एक सामाजिक सुरक्षा प्रदान करणारी कामगारांना योजना अभ्यासणार आहोत. त्या योजनेचं नाव आहे कामगारांचा राज्य विमा अधिनियम 1948. तुम्हाला यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो, कामगारांचा राज्य विमा अधिनियम केव्हाचा आहे? तर तो 1948चा आहे. या कामगारांचा राज्य विमा अधिनियम 1948नुसार या कायद्याअंतर्गत विमाकृत व्यक्तींना वैद्यकीय लाभ म्हणा, आजारपण लाभ म्हणा, बाळंतपण लाभ, विकलांगता लाभ, अवलंबित्व लाभ आणि दहन लाभ वगैरे प्राप्त होतात. ही बाब या कामगार राज्य विमा अधिनियम 1948नुसार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर कामगारांना सुरक्षा प्रदान करणारी आपण एक तिसरी योजना बघणार आहोत. तो कायदा देखील आहे आणि योजना देखील आहे. कामगार भविष्य निर्वाह निधी आणि संक्षिप्त तरतुदी अधिनियम जो आहे तो 1952चा आहे. ही बाब लक्षात घ्या. कामगार भविष्य निर्वाह निधी आणि संक्षिप्त तरतुदी अधिनियम 1952 या कायद्याद्वारे 3 प्रकारचे लाभ देणाऱ्या योजना तयार करण्यात आल्या. मग कामगार भविष्य निर्वाह निधी आणि संक्षिप्त तरतुदी अधिनियम केव्हाचा? तर 1952चा. याद्वारे कामगारांना लाभ देणाऱ्या 3 योजना तयार करण्यात आल्या. एक म्हणजे कामगारांना भविष्य निर्वाह निधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कुटुंबांसाठी काही सवलती उपलब्ध करून देणे आणि त्यांना अनामत रकमेची राशी उपलब्ध करून देणे किंवा त्यांचा विमा उतरवणे. अशा संदर्भात ह्या 3 योजना आपल्याला दिसतात, ज्या कामगार भविष्य निर्वाह निधी 1952च्या अंतर्गत 3 प्रकारचे लाभ कामगारांना पोचावे त्यासाठी एक तरतूद करण्यात आलेली आपल्याला कामगार भविष्य निर्वाह निधीमध्ये पाहायला मिळते. आणि त्या 3 तरतुदी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवू शकता. भविष्य निर्वाह निधीची तरतूद, कुटुंबांच्या संगोपनाची तरतूद आणि अनामत रकमेशी संबंधित असलेली संलग्न विमा ही तरतूद आपल्याला कामगार भविष्य निर्वाह निधी या संदर्भात करण्यात आलेली दिसते या अधिनियमाच्या थ्रू. त्यानंतर आपण चौथी एक महत्त्वाची योजना अभ्यासणार आहोत आणि जी सामाजिक सुरक्षितता प्रदान करते कामगारांना, त्याला म्हणायचं सेवानिवृत्ती वेतन अधिनियम 1962. हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकते, सेवानिवृत्ती वेतन अधिनियम केव्हाचा आहे? तर तो 1962चा आहे. आणि या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ही आहे,
5 वर्षापेक्षा अधिक काळ सातत्यानं सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीची सेवा जर समाप्त झाल्यानंतर कामगाराला या सेवानिवृत्ती वेतन अधिनियम 1962 नुसार सेवानिवृत्ती वेतन दिल्या जावं. तथापि कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळं आणि असक्षमतेमुळं रोजगार जर त्याचा संपुष्टात आला तर सातत्यानं जर त्यानं 5 वर्षाची सेवा केली असेल तर त्या व्यक्तीला किंवा तो व्यक्ती नसेल तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला सेवानिवृत्त वेतन देणं गरजेचं आहे. या कायद्यानुसार सांगण्याचं तात्पर्य असं का 5 वर्ष एखाद्या व्यक्तीने एखाद्या संस्थेमध्ये काम केलं असेल किंवा एखाद्या सरकारी यंत्रणेमध्ये काम केलं असेल आणि त्याची जर काही कारणास्तव कामगाराला इजा झाली किंवा कोणतेही कारणास्तव मृत्यूमुळे म्हणा किंवा असक्षमतेमुळे म्हणा त्याचा रोजगार जर संपुष्टात आला असेल 5 वर्षापेक्षा अधिक काळ जर त्यानं काम केलं असेल आणि तदनंतर मृत्यूमुळं किंवा असक्षमतेमुळं जर त्याचा रोजगार संपुष्टात आला असेल तर त्याला सातत्यपूर्ण 5 वर्षाची सेवा जर त्यानं पूर्ण केली असेल तर त्याला या सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळतो. ही बाब खूप महत्त्वाची आहे. सेवानिवृत्ती वेतन अधिनियम केव्हाचा, ही बाब आवर्जून विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. 1962चा आहे. त्यानंतर आपण एक चौथी योजना घेतलेली. आता आपण 5वी योजनाकडे वळणार आहोत. 5वी योजना आहे औद्योगिक विवाद अधिनियम कधीचा. तर इंडस्ट्रियल डिस्प्यूट जो लॉ आहे तो आहे तर लक्षात ठेवा 1947चा. यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. औद्योगिक विवाद अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे, तो 1947चा आहे. या कायद्याअंतर्गत कामावरून कमी केलेल्या कामगाराला पूर्ण केलेल्या प्रत्येक सेवा वर्षासाठी सरासरी 15 दिवसाच्या दराने आणि किंवा नमूद विभागाने नुकसान भरपाई दिली जावे. आता जे काही नमूद केली असेल ते 15 दिवसाच्या दराने, तथापि अशा प्रकारची रद्दबातलता मालकाच्या नियंत्रणाबाहेर असेल. अधिकतम नुकसान भरपाई सरासरी उत्पन्नाच्या 3 महिन्याची असेल. सांगण्याचं तात्पर्य असं का औद्योगिक विवाद अधिनियम 1947चा आहे. तर एखाद्या कामगाराला जर तुम्ही कामावरून कमी केलं असेल तर त्या कामगाराला जवळपास 15 दिवसाचं तुम्ही वेतन दिलं पाहिजे, कारण लगेच त्याला काम थोडी मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट की तथापि अशी जर रद्दबातलता किंवा त्याला कामावर टाकणं काढून टाकणं हे जर मालकाच्या नियंत्रणामध्ये नसेल तर त्याला जवळपास नुकसान भरपाई ही सरासरी त्याचे जे उत्पन्न असेल त्याच्या उत्पन्नाच्या सरासरी 3 महिन्याची एवढी त्याला आपण नुकसान भरपाई दिली पाहिजे, जेणेकरून त्याला आपलं नवीन काम मिळेपर्यंत त्याचं ज्या गरजा आहे, प्राथमिक गरजा आहेत त्या भागवल्या गेल्या पाहिजे. असा हा औद्योगिक विवाद अधिनियम सांगतो 1947चा. तर एवढं लक्षात ठेवा औद्योगिक विवाद अधिनियम केव्हाचा आहे, तो म्हणजे 1947चा. त्यानंतर आपण पुढची एक 6वी योजना अभ्यासणार आहोत. ती महिलांना खास करून सामाजिक सुरक्षितता प्रदान करते. ती म्हणजे प्रसूती लाभ अधिनियम 1961. आपण पाहिलं भारतीय राज्यघटनेची 42 कलम त्या अंतर्गत देखील महिलांना प्रसूती लाभ दिला जातो. जवळपास 5 ते 6 हजार रुपये सरकारी दवाखान्याकडून मिळत असतात गर्भवती महिलांना. तर हा प्रसूती लाभ कायदा लक्षात ठेवा 1961चा आहे. यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो का महिला कामगारांना किंवा महिलांना प्रसूती लाभ कोणत्या अधिनियमानुसार मिळतो. 1961 नुसार राजनीतीच्या मार्गदर्शक तत्वामध्ये देखील त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 42मध्ये. तर हा कायदा कंपनी, खाणकाम आणि इतर आस्थापनामधील महिलांना लागू ठरतो आणि या कायद्यानं खाणकाम अधिनियमाची जागा घेतलेली आहे. ही लक्षात ठेवा का अशाच तरतुदी अगोदर प्रसूती जो लाभ होता ते खाणकाम अधिनियमामध्ये तरतूद होती. नंतर खाणकाम अधिनियमाची जागा प्रसूती लाभ अधिनियमाने 1961मध्ये घेतली आणि बहुसंख्य राज्यांनी आतापर्यंत प्रसूती लाभ अधिनियम 1961चा स्वीकार केलेला आहे. हा कायदा ज्यांना एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स स्कीमचा फायदा घेतात, जे लोक खास करून नोकरीवाले, त्यांना हा प्रसूती लाभ अधिनियम लागू होत नाही. त्यांना सरकारी सेवांचा लाभ मिळू शकत नाही. कोणाला मिळू शकतो? जे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स स्कीमचा लाभ घेत नाही त्या व्यक्तींना प्रसूती लाभ अधिनियम 1961 अंतर्गत त्या महिलांना प्रसूतीचा लाभ घेता येतो. त्यांना सरकारकडून काही मदत मिळते. मात्र जे लोक ऑलरेडी सरकारी नोकरीवर आहे आणि ते एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स स्कीमचा लाभ घेत आहे अशा व्यक्तींना म्हटल्यापेक्षा अशा महिलांना प्रसूती लाभ मिळत नाही. पुढे चलू आपण. नंतर 7वी योजना आपण बघणार आहोत. कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी बोनस योजना. हा अधिनियम लक्षात ठेवा 1948चा आहे. 7वा मुद्दा आपण बघत आहोत. सामाजिक सुरक्षिततेची ही पण एक योजना आहे. हा अधिनियम देखील आहे आणि या अधिनियमाच्या अंतर्गत काही योजना देखील तयार करण्यात आलेल्या आहे ज्या कामगारांना सामाजिक सुरक्षितता प्रदान करतात. कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी बोनस योजना अधिनियम 1948. हा अधिनियम कोळसा खाणीत विशेषतः राष्ट्रीय कोळसा विकास मंडळासह काम करणाऱ्या आणि दरमहा 300पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कामगारांना लागू आहे आणि त्याचबरोबर
त्याला नॅशनल कॉर्पोरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे राष्ट्रीय कोळसा विकास महामंडळ, आणि त्याच्यानंतर NCDC ज्याला आपण नॅशनल कॉर्पोरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन शिवाय अन्य कोळसा खाणीमध्ये काम करून दरमहा जर ते 730पेक्षा कमी उत्पन्न मिळवत असन तर संपूर्ण वेतन मालकाकडून दिल्या जाणाऱ्या कामगारांना बोनस योजना लागू आहे. सांगण्याचं तात्पर्य इथं 2-3 मुद्दे लक्षात ठेवण्यासारखे आहे. कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी बोनस योजना अधिनियम कधीचा हा एक पहिल्यांदा लक्षात ठेवा. कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी बोनस जो योजना अधिनियम आहे तो 1948चा आहे. दुसरी एक महत्त्वाची बाब, ही बोनस योजना कोणाला लागू आहे तर ज्या व्यक्तींचं जे उत्पन्न आहे ते प्रतिदिन म्हटल्यापेक्षा प्रतिमहा 300 रुपयापेक्षा कमी आहे अशा कामगारांना कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी बोनस योजनेचा फायदा होतो. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. दुसरी एक महत्त्वाची बाब का त्याचबरोबर परंतु जर आपण NCDC जे नॅशनल कॉर्पोरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे याच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही कोळसा खाणी आहे त्या सोडून अन्य कोळसा खाणीमध्ये काम करणारे जे लोक असतील जर त्यांना दरमहा 730पेक्षा म्हणजे दर महिन्याचा जो पगार आहे तो जर 730पेक्षा कमी उत्पन्न मिळत असेल तर संपूर्ण वेतन जर मालकाकडून दिल्या जाणारे कामगार असतील त्यांना देखील ही बोनस योजनेचा लाभ होतो. एक लक्षात ठेवा, जो शेवटचा मुद्दा आपण पाहत आहोत का कोळसा खाणीमध्ये जे लोक काम करतात तर त्यांना जर महिन्याचं जर वेतन 730 रुपयापेक्षा कमी असेल त्यांना देखील कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी बोनस योजनेचा लाभ घेता येतो. दुसरी गोष्ट, कोळसा खाणीमध्ये काम करणारे जे मजूर आहेत आणि त्या मजुरांना जे वेतन मालकाकडूनच दिल्या जात असन, कोणत्या ऑर्गनायझेशनकडून दिल्या जात नसन किंवा कोणत्या कोळसा खाणीकडून दिल्या जात नसन, त्यांची एक मोठी संघटना असन त्यांच्याकडून न देता एका छोट्या मालकाकडून दिल्या जात असन त्या व्यक्तींना देखील कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी बोनस योजना लागू असलेली आपल्याला दिसते. अशा पद्धतीनं कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी बोनस योजना अधिनियम 1948चा आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी आहे. पुढं चलू आपण 8वा मुद्दा घेणार आहोत जो नौसैनिक भविष्य निर्वाह निधी अधिनियम आहे. तर नौसैनिक भविष्य निर्वाह निधी अधिनियम हा 1966चा आहे. या कायद्याअंतर्गत कामगारांचे 8% योगदान आणि तेवढंच मालकांचं देखील राहणार आहे 8%. याद्वारे जमा होणारी पूर्ण रक्कम सेवानिवृत्तीनंतर वा सदस्यत्वाची म्हणजे ज्या व्यक्तीची 15 वर्ष पूर्ण झालेली आहे अशा व्यक्तींना भविष्य निर्वाह निधी दिला जातो. तर यावर एक प्रश्न येऊ शकतो आपल्याला कामगारांच्या दृष्टिकोनातून, नौसैनिक भविष्य निर्वाह निधी अधिनियम केव्हाचा, तर 1966चा आहे. या कायद्याच्या अंतर्गत कामगार 8% योगदान देतो, तेवढंच मालकाचं देखील योगदान असते 8%. आणि जर कामगाराला 15 वर्ष पूर्ण झाली असेल तर तो अशा भविष्य निर्वाह निधीचा फायदा घेऊ शकतो. तर अशा प्रकारचे नौसैनिक भविष्य निर्वाह निधी अधिनियम आहे 1966चा. त्यानंतर आपण पुढं पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचं एक सामाजिक सुरक्षितता देणारी, कामगारांना सामाजिक सुरक्षितता प्रदान करणारी एक स्कीम आणि एक अधिनियम आपण बघणार आहोत. वृक्षारोपण कामगार अधिनियम 1951. या कायद्याअंतर्गत पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात कामगारांना. त्याशिवाय ज्या ठिकाणी 150पेक्षा अधिक कामगार असतील त्या ठिकाणी उपाहारगृह पुरवल्या जाते. वृक्षारोपण कामगार अधिनियम 1951 अंतर्गत 50 किंवा त्यापेक्षा अधिक महिला कामगार असतील तर त्या ठिकाणी शिशुगृहे, बालकांचं संगोपन करण्यासाठी, मनोरंजनाच्या सुविधा, छत्र्या, ब्लँकेट्स, रेनकोट्स इत्यादी सुविधा पुरवल्या जाव्यात. याचबरोबर काही अटींच्या अधीन राहून आजारपणामध्ये आणि बाळंतपणामध्ये रकमेच्या स्वरूपात लाभ देखील या वृक्षारोपण कामगार अधिनियम 1951 अंतर्गत पुरवल्या जातो. या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या बाबी अधोरेखित करण्यात आलेल्या आहे का वृक्षारोपण कामगार अधिनियम कधीचा आहे तर 1951चा आहे. या कायद्याअंतर्गत कामगार ज्याही ठिकाणी काम करतील त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा असली पाहिजे, वैद्यकीय सुविधा असल्या पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची बाब, जर एखाद्या ठिकाणी म्हणजे खास करून वृक्षारोपण करण्याच्या ठिकाणी 150पेक्षा जास्त अधिक कामगार कार्यरत असन तर त्या ठिकाणी उपाहारगृहाची सोय असली पाहिजे. 50पेक्षा अधिक कामगार असन तर त्या ठिकाणी महिला कामगार असतील तर महिला कामगारांसाठी शिशुगृहे, मनोरंजनाच्या सुविधा, छत्र्या, ब्लँकेट्स, रेनकोट्स इत्यादी सुविधा त्या महिलांना पुरवण्यात याव्या. याचबरोबर काही अटींच्या अधीन राहून आजारपणामध्ये म्हणा किंवा बाळंतपणामध्ये म्हणा रकमेच्या स्वरूपात त्या महिलांना लाभ पुरवणं गरजेचं आहे, असा वृक्षारोपण कामगार अधिनियम 1951 सांगते. नंतर आपण आजची आपण 10वी योजना बघणार आहोत आणि तो एक तेलंगणाचं कर्मचारी कुटुंब निवृत्त जे वेतन आहे योजना 1971.
तर कर्मचारी कुटुंब निवृत्त योजना 1971 या अंतर्गत देखील कामगारांना सामाजिक सुरक्षितता प्रदान केली जाते. ही एक योजना लक्षात ठेवा. कर्मचारी कुटुंब निवृत्ती वेतन योजना केव्हाची आहे? तर कर्मचारी कुटुंब निवृत्ती वेतन योजना ही 1971ची आहे. या कायद्याअंतर्गत स्वाभाविकपणे सेवाकाल पूर्ण होण्याआधीच जर एखाद्या कर्मचाऱ्यांच्या सेवाकालामध्येच जर मृत्यू झाला तर त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियाला काही प्रमाणात आर्थिक मदत पुरवण्याची तरतूद आहे. कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शेवटची जी वेतन श्रेणी असेल तर त्या वेतन श्रेणीनुसार त्याच्या कुटुंबाला काही निवृत्ती वेतन प्राप्त व्हायला पाहिजे. अशी कर्मचारी कुटुंब निवृत्ती वेतन योजना 1971 सांगते. अतिशय महत्त्वाची आहे. तर यावर आज देखील सरकारनं विचार करणं गरजेचं आहे. कारण जे लोक सरकारी कर्मचारी असतात ते टोटली डिपेंड असतात. त्यांचा कोणता असा व्यवसाय असेलच असं नाही. तर सरकारने त्यांच्या फॅमिलीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारची ही कर्मचारी कुटुंब निवृत्त वेतन योजना आहे 1971ची. जर एखादा व्यक्ती सरकारी नोकरीवर असेल आणि सरकारी नोकरी करत असताना जर त्याचा मृत्यू झाला असेल आणि मृत्यू होण्याच्या अगोदर त्याला जे शेवटची वेतन श्रेणी असेल त्यानुसार त्या व्यक्तीच्या कुटुंबाला निवृत्ती वेतन पुरवलं गेलं पाहिजे अशी ही योजना सांगते. या योजनेचं नाव लक्षात ठेवा, कर्मचारी कुटुंब निवृत्ती वेतन योजना 1971. अशा पद्धतीनं आज आपण कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षितता प्रदान करणाऱ्या 10 योजना बघितल्या. शिवाय एक महिलांची समस्या बघितली, जी कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक अत्याचार. तर त्या संदर्भात आपण विशाखा मार्गदर्शिका, ज्याला आपण विशाखा गाईडलाईन्स म्हणतो, त्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहे. तर आता आपण पुन्हा भेटू कामगार कल्याण योजना आणि समस्याच्या भाग 5मध्ये. त्यामध्ये आणखी काही नवीन योजना असतील ज्या तुम्हाला आगामी TCS पॅटर्नच्या नगरपरिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आणि राज्यसेवा पेपर क्रमांक 3 कामगार कल्याण या संदर्भात त्या तुम्हाला उपयुक्त ठरतील आणि निश्चितच गुण मिळवून देतील. अशा प्रकारच्या त्या योजना असतील. पुन्हा लवकरच भेटू आपण भाग 5 कामगार कल्याण योजना आणि त्यांच्या समस्या भागसह आपण लवकरच भेटणार आहोत.